घ्यायचं आहे। आता यनादेश संधी ओळखण्यासाठी ट्रिक्स काय, संधी झालेल्या शब्दामध्ये जोडाक्षरात, संधी झालेल्या शब्दामध्ये जोडाक्षरामध्ये, या जोडाक्षरामध्ये येणारे एक व्यंजन या य र ल व हे जे काही अर्धस्वर असतील यापैकी एक असतं, तेव्हा ती जी संधी असती ती यनादेश संधी असती, इथं लक्षात घ्यायचं आहे। ल हे व्यंजन याच्यामध्ये दिसणार नाही तुम्हाला जास्त वेळेस, पण य र आणि व ही व्यंजनं मात्र याच्यामध्ये दिसतात। म्हणजे या ठिकाणी इथं संधी कशी ओळखायची, यनादेश संधी कशी ओळखावी, तर संधी झालेल्या शब्दांमधील जोडाक्षरात जेव्हा एक व्यंजन य र आणि व हे आपल्याला दिसतं त्यावेळेस ती जे उदाहरण असणार आहे ते यनादेश संधीचं उदाहरण आहे हे ओळखता येतं। आता या ठिकाणी पाहून घ्या, अशा पद्धतीचा प्रश्न इथं येऊ शकतो, पुढे दिलेला शब्द यनादेश संधीचा आहे का हे ओळखा। आता हे दोन उदाहरणं दिलेले आहे, समजा हे यनादेश संधीचं उदाहरण आहे किंवा नाही हे जर तुम्हाला ओळखायचं असेल तर मात्रानंद मध्ये या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की त्रा हा शब्द आलेला आहे। आता त्र हे या मात्रानंद या शब्दामध्ये त्रा हे अक्षर आलेलं आहे आणि या अक्षरामध्ये याचा जर विग्रह केला तुम्ही तर त्राचा विग्रह होतो त अधिक र अधिक आ, त्राचा विग्रह केल्यानंतर म्हणजेच हे जे काही जोडाक्षर तयार झालेलं आहे या जोडाक्षरामध्ये इथं र आलेला आहे, म्हणजेच आता हे उदाहरण जे असलं पाहिजे हे यनादेश संधीचं उदाहरण आहे असं ओळखता येतं। आता तसंच हे बघा, हेत्वाभ्यास हा एक उदाहरण असणार आहे। समजा हा शब्द जो आहे हा कोणत्या संधीच्या प्रकाराचा आहे हे जर तुम्हाला विचारलं गेलं तर हे स्वरसंधीचा असणार, पण स्वरसंधीमधल्या कोणत्या उपप्रकाराचा आहे हे जर विचारलं तर इथं लक्षात घ्यायचं आहे। आता जोडाक्षर कुठं तयार झालेले ते पहा, त्वा या ठिकाणी हे जे असणार एक जोडाक्षर तयार झालेलं आहे म्हणजे संधी इथं झालेली आहे। आणि आता जोडाक्षरामध्ये याचा जर विग्रह केला तुम्ही तर काय असणार आहे, त अधिक व अधिक आ असा विग्रह होतो, म्हणजे व इथं आलेला आहे। जोडाक्षरामध्ये जर य र व हे जर व्यंजन दिसली तर संधी यनादेश संधी असती, तर जोडाक्षरामध्ये एक व्यंजन जे असणार आहे ते व आहे, त्यामुळे हे पण उदाहरण जे असणार आहे हे यनादेश संधीचं उदाहरण असलं पाहिजे। म्हणजे आता अशा पद्धतीने आपण यनादेश संधी काय केली इथं पूर्णपणे शिकून घेतलेली आहे।